हे सर्वजण महापारेषणने परीक्षा रद्द केल्यामुळे जमा झालेले आहेत आणि ही ऍड 2023 मध्ये आलेली होती, परंतु ही ऍड आज रद्द करून मुलांचं फार मोठे नुकसान केलेलं आहे। एकतर यामध्ये विवाहित झालेल्या महिला घर सोडून क्लास करण्यासाठी आलेल्या आहेत आणि प्रत्येकाची परिस्थिती असेलच असे नाही आणि हे क्लासला भरमसाठ फीस द्यावी लागते, घरदार सोडून यावं लागतं आणि हे जर सर्व शासन जर मुलांच्या आयुष्याशी खेळत असेल तर मुलांना आत्महत्याची करण्याची वेळ येऊ नये आणि ही जर परीक्षा नाही झाली तर मुलांचं एज बार होईल, मुलांचं वय निघून जाईल। एकतर 24 का 35 वर्षाची वयाची अट आहे आणि ही म्हणून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात आली पाहिजे। माझं नाव वर्षा फड। काय सांगू नका, तुला माझी लायकी काय। महापारेषणने 2023 पासून वारंवार आम्हाला तारखा देत आहे। 1 वर्ष पूर्ण झाले महापारेषण परीक्षा जाहिरात निघून, महापारेषणची जाहिरात निघून 1 वर्ष पूर्ण झाले तरी हे सरकार माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। माननीय श्री या ठिकाणी मी महापारेषणची परीक्षा रद्द झालेली आहे। आमच्या सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, टेक्निशियन 3 परीक्षा घेऊन सुद्धा हे सरकार आमच्या परीक्षा रद्द करत आहे आणि मी या सरकारला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही जी दिलेल्या परीक्षा त्याचा तरी रिझल्ट लावावा। हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे आणि आम्ही या ठिकाणी भाकरीला सुद्धा माग झालो आहे, चहा पाण्या नाश्त्याला सुद्धा माग झालो आहे। 1.5 लाख हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे। परीक्षा घेऊन हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे, तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महापारेषणची परीक्षा तुम्ही परीक्षा घेऊन ही परीक्षा आमच्या रद्द करत आहात, तर या परीक्षेचा फटका आम्हाला बसलेला आहे। मी या ठिकाणी प्रकृतीन मुलांनी माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा या ठिकाणी मी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आमच्या परीक्षा लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा। 2023 में ये भर्ती की ऐड निकली थी और बहुत मतलब इधर सबके आईटीआई हुआ है, डिप्लोमा हुआ है, सब यही वाले हैं, इंजीनियर्स है, सब इंजीनियर्स है, सब इस ऐड के लिए बहुत इंटरेस्टेड थे और अचानक से ऐड कैंसिल कर दी है। यहाँ से 4-5 साल से कुछ बच्चे पढ़ाई कर रहे हैं, कुछ मैरिड वुमेन्स है, उनकी 6 महीनों की बच्चियां है छोटी छोटी, वो छोड़कर वह इधर पढ़ाई के लिए दूर आई है और इस कंपनी ने अभी 4-5 दिन पहले ये पूरी ऐड ही कैंसिल की। कुछ पोस्ट की पेपर भी मतलब अभी पेपर भी हुए थे 2-4 महीने पहले, वो पूरी ऐड ही कैंसिल की थी। कुछ बच्चों का सिलेक्शन फाइनली हुआ ही था और अभी कैंसिल किया है और उन्होंने ऐड में डोमिसाइल भी नहीं कंपलसरी किया है, इसलिए महाराष्ट्र के बाहर के बच्चे भी इससे अप्लाई कर सकते हैं। इसलिए हम चाहते हैं कि उसे डोमिसाइल भी कंपलसरी करनी चाहिए और उन्होंने गेट कंपलसरी की है। कुछ ऐड के पहले उन्होंने कुछ बताया नहीं था कि गेट कंपलसरी करनी है और कुछ, इसलिए बच्चों ने गेट भी नहीं दिए बहुत बच्चों ने, तो गेट का मायना भी उन्होंने कैंसिल करना चाहिए और डोमिसाइल कंपलसरी करनी चाहिए। जो परीक्षा रद्द की गई है उसमें लगभग लाखों मतलब हमने मैरिड जो वुमेन्स है उन्होंने 4-5 साल से वो यही बैठी है, उनके 6 महीने के बच्चे हैं, इनकी बच्ची है 6 महीने की, वो अभी वो घर पे छोड़ के वो इधर 1.5 साल से पढ़ाई कर रही है। तो बहुत मतलब हमने 2 पोस्ट के लिए अप्लाई किया था, एक पोस्ट में हमारा सिलेक्शन लगभग हो ही गया था पर उन्होंने पूरी ऐड ही कैंसिल की है। क्या अपेक्षा करते हैं आप? हम चाहते हैं कि वो अभी जो विधानसभा का इलेक्शन है उसके पहले ये ऐड निकले, फिर से सब आरक्षण वगैरह डाल के ऐड फिर से निकाले और जल्द से जल्द पेपर ले। मेरा नाम अमृता दिलीप घोड़ेचोर।
मागण्या ह्या आहेत की महापारेषण आणि महावितरणची जी भरती आहे ती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अतिशय महत्वाची आहे की महापारेषणच्या ज्या आलेल्या वेगवेगळ्या 8 पदांच्या भरत्या होत्या ती जी भरती रद्द झालेली आहे ती सुद्धा जे काही रिकॅल्क्युलेशन करायचे ते रिकॅल्क्युलेशन करून लवकरात लवकर ही भरती भरली गेली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर गेटची जी सक्ती महावितरणने केलेली आहे ती सुद्धा रद्द झाली पाहिजे. त्यानंतर अतिशय महत्वाचं आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जी कंत्राटी भरती त्या ठिकाणी लावलेली आहे ती कंत्राटी भरती न भरता ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना पदावर रुजून घेतलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. आणि विशेष म्हणजे हे जे काही पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं नाही म्हणलं तरी 3-3.5 हजार विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तयार झालेले आहेत. सरकार आणि जे काही अधिकारी असतील या सगळ्या प्रक्रियेमधले हे पाहत असतील विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो आक्रोश आहे, विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो असंतोष आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन आहे. त्या आमच्यावरचा अन्याय बंद करा आणि ज्या वेगवेगळ्या पदांच्या भरत्या काढलेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आणि आचारसंहितेच्या अगोदर भरल्या गेल्याच पाहिजे, हीच आमची या ठिकाणी खरोखर मागणी आहे. मागचं 1 वर्ष झालं आमचे पेपर फॉर्म भरून तरी पण एक वर्ष झालं फॉर्म भरून तरी पण पेपर होत नाहीत. एक महिना पेपरची तारीख वाढवतात समोर समोर, फॉर्म भरायला पेपर होत नाहीत, काय नाही. त्याच्यानंतर आमचे मेन मुद्दे आहेत. 1 नंबर डोमिसाईल, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी डोमिसाईल कंपल्सरी असलं पाहिजे, कारण बाहेरचे विद्यार्थी येऊन इथं पेपर भरतात, फॉर्म भरतात आणि इथला कट ऑफ बिनकमी वाढून ठेवतात. आणि त्याच्यामुळे ओपनच्या कॅटेगरीवर पुन्हा 4 वेळा पेपर पुढे गेला आहे. आणि आता एका मुलाने आत्महत्या पण केलेली आहे नांदेडच्या, त्याच्या पण घरच्यांना काहीतरी मदत म्हणून या शासनाने दिली पाहिजे. आणि गेटची एक सक्ती आहे ते 100% पहिल्यांदा गेट घेणार होते, नंतर 10%वर आलं, ते 10% सुद्धा सगळं कॅन्सल केलं पाहिजे. आणि महाराष्ट्र डोमिसाईलचा एक मुद्दा आणि पेपर लवकरात लवकर, कारण आता जर आचारसंहिता जर लागल्या तर पुन्हा हे पेपर 2025 मध्ये जातील आणि पुन्हा विद्यार्थ्यांचे 1 वर्ष व्हायला जाईल. त्याच्यासाठी लवकरात लवकर पेपर झाले पाहिजे आणि आचारसंहितेच्या अगोदरच झाले. मी दत्ता पाटील, नांदेड.